द्या मला पण द्या. हा पण मग मला आंबा द्या. हा हा मग 100% सगळे येणार आहे युट्यूब. तर आम्ही सर्व मिळून आज वृक्षारोपण केला. आजचं वातावरण पण एकदम भारी. तिकडे बघा पाऊस जमलाय. आपल्या किरण भाऊने आपल्याला आंबा दिलाय. हा मग लाईक आंबा दिला त्याच्याबद्दल काही हा. आपल्या रस्त्याचं जर लागलं तर तुम्हाला विधानमंडळाचा पण दाखवलाय. तर आपण खास कार्यक्रमासाठी चालू आहे. आपल्या गावापासून कमीत कमी 20 किलोमीटर अंतरीवर मोवाडी गाव आहे. या ठिकाणी आपण जात आहोत. तर आज आपलं थोडंसं कार्यक्रम आहे. ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे ब्लॉगमध्ये. त्याच्यामुळे मी आता काय तुम्हाला ते कार्यक्रम कशाबद्दल ते सांगत नाही. तर मित्रांनो, मी खूप दिवसानंतर आलो आहे. तर येताना नाही का मध्येच आता नवीन रस्त्याचे कामं झाले. तर आपण रस्ता सुद्धा विसरलो होतो. तर दुसऱ्याच रस्त्याला निघून गेलो होतो. एकदम घाण असा रस्ता होता. तर आता एकदम छान प्रकारे आपण रस्ता शोधत आलो आहे. आणि आपला वेळ पण तेवढा वाया गेला आहे. त्याच्यामुळं आता व्यवस्थित आता आपण विचारत आलो आहे. आणि आपण आता शॉर्टकट रस्त्याने चाललो आहे. तर आपण खास कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच पुढं बघा. तिकडचं वातावरण बघा, हिरवगार असं वातावरण झालं आहे. पाऊस पडलाय आज एकदम कडक आहे. एकदम वातावरण आहे. आपण पाहताय पण एकदम कमी आहे ना. हवा पण खूप सुटली आहे. त्याच्यामुळं आता शेतकरी लोक सर्व आता वाप खूप आली आहे. त्याच्यामुळं सर्वजण आता कामाला लागले. आणि आपण सुद्धा आपल्या कामातून थोडासा वेळ काढून आपण आज कार्यक्रमासाठी खास झालो आहे. छोटासा कार्यक्रम आहे. आणि त्याच्यात काय काय होणार आहे संपूर्ण बघत राहील. आपली या ठिकाणी स्कूटी लावली आहे. म्हटलं आता बरं स्कूटी नको न्यायला, कारण कसं आहे बरी चला आपल्या स्कूटीवर आता आपण आहे. तर हा आहे दिंडोरी तालुक्यातली पालघर धरण म्हणून आहे. तर आपण पहिल्यांदाच आलो आहे. मला पण माहिती नव्हतं, पण तिकडनं येताना रस्त्याने बघितला. तर म्हटलं चला आता पालघर धरण सुद्धा बघून जाऊया. तर चला मित्रांनो, आता मी या ठिकाणाहून निघतो, कारण आज उशीर खूप झालेला आहे. पुढच्या प्रवासाला आणि संपूर्ण बघत राहा पुढं काय काय. चला आता पुढच्या प्रवासाला आपण जाऊया.
निघालोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर आपण आता तर बघूनच आलो आहे आणि आता चला आता आम्ही गाडीवर बसलोय. मित्रांनो आपण आता या ठिकाणी थांबलो आहे पालखेड धरणाचा. या ठिकाणून नदी जाते आणि इथूनच पाणी सोडलं जातं पालखेड धरणातून. तर मित्रांनो आपण आता वृक्षारोपणासाठी आलो आहे आणि आम्ही या ठिकाणी आता वनराईमध्ये वृक्षारोपण केलं आहे. तुम्हाला फोटो बघायला भेटणारच आहे. आपण व्हिडिओ पण काढला आहे आणि फोटो पण आहेत. तर आपण दरवर्षी मागच्या वर्षीसुद्धा आपण वृक्षारोपण केले होते आणि यावर्षीसुद्धा आपण या वनराईमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण वृक्षारोपण सर्वांनी मिळून आम्ही जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या संप्रदायाचे आम्ही सर्व भक्तगणांनी वृक्षारोपण या ठिकाणी केलं आहे. जवळजवळ आम्ही 30-35 जण आहोत वृक्षारोपणासाठी. तर आपण स्वतः पण मी वृक्षारोपण केलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं बघायलाच भेटणार आहे. तर आपण खास तुम्हाला मी ब्लॉगमध्ये अगोदर सांगलं तर आपण खास ठिकाणी जातो काही कार्यक्रमासाठी. तर मित्रांनो हेच कार्यक्रम होता का वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मला घाम बघा किती आला आहे. हे बघा सर्वजण आम्ही आहोत. चला सर्वांचं आमचं वृक्षारोपण झालं आहे. आता आम्ही सर्वजण निघालो आहे. हे काका आहे जे समोरून येत आहे ते या ठिकाणी ते वृक्षांची
सेवेसाठी. हा का, ठीक आहे काढतो फोटो. तर हे काका शिपाई काका आहे आणि त्यांना आपल्याला त्यांनी सांगितलं का तुमचा सर्वांचा एक फोटो काढा, कारण त्यांना पण लागत असतो वरती माहिती देण्यासाठी. आपण सर्वजणांनी आम्ही वृक्षारोपण केलं आहे. द्या मला पण द्या. हा पण मग मला आंबा द्या. हा मग 100% सगळे येणार आहे इथं. तर आमचं सर्वांचं वृक्षारोपण झालं आहे मित्रांनो. जुलै महिना आता संपला आहे आणि आपल्याला एक आंबा या ठिकाणी सापडला आहे. हां, आपल्या किरण भाऊने आपल्याला आंबा दिला आहे. हां मग लाईक आंबा दिला त्याच्याबद्दल काही. हां तर हे बघा, हे अगोदरचे झाडं किती छान प्रकारे झाडं लावले बघू शकता. या बाजूला मध्येच हा रस्ता आहे यायला जायला. कडक असा ऊन पडला आहे. तर दरवर्षी मित्रांनो आम्ही वृक्षारोपण करण्यासाठी येत असतो. तर जवळजवळ आम्ही 100 ते 150 झाडं आम्ही लावले आहेत यावर्षी. आणि दरवर्षी लावायला पाहिजे, प्रत्येकाने वृक्षारोपण केलं पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण जेवढे झाडं जास्त लावू तेवढं आपल्याला ऑक्सिजन चांगला भेटेल आणि पाऊस चांगल्या प्रकारे पडेल आणि आपला दुष्काळ येतो उन्हाळ्यामध्ये पाण्याचा, तो दुष्काळ दूर होईल. तर सर्वांनी झाड लावलं पाहिजे. बघा किती मस्त आहे बघ. तर आता आम्ही चाललो आहे मित्रांनो. हे बघा सर्वजण तिकडे गेले. आपल्याला आंबा भेटला की ना, भाऊने आंबा दिला आहे आपल्याला. तर आता आम्ही सर्वजण आता निघणार आहे. आपला छोटासा कार्यक्रम होणार आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर सर्व घरी जातील. तर आता महाप्रसाद काय दिसते. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. अजून ब्लॉग काही संपलेला नाही, फक्त वृक्षारोपण आपला संपला आहे. आणि ते झाल्यानंतर आपण आता महाप्रसादाला तिकडे जाणार आहे आणि छोटीशी मीटिंग होणार आहे. थोडासा कार्यक्रम होईल, तो अटेंड करून आपण घरी जाणार आहे. तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये पण नक्की सांगा. तर मी आता आंबा पिकलेला आहे मित्रांनो, पण पूर्ण पिकलेला नाही आहे. मस्त मस्त आंबा आहे मित्र. हे बघा किती झाडं लावले या ठिकाणी. ही आहे. सर्वजण या पिकअपमध्ये आले, काही जण मोटरसायकलवरती आले. आता सर्वजण बसले झाडं लावून. मित्रांनो हे बघा, या ठिकाणी खूप हुंडे आहे आणि कोणी पण या ठिकाणी येतो आणि वृक्षारोपण करत असतं. कोणी वाढदिवसानिमित्त येतात, वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपण या ठिकाणी एक झाड असं लावत असतात. ते सर्वजण ते कोणी वारल्यानंतर त्याच्या नावाने एक झाड लावायसाठी येतो, कोणी बाळाच्या वाढदिवसानिमित्त झाड लावतं. अशा अनेक कार्यक्रमांसाठी हे झाडं लावले जातात त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी या झाडांचं संगोपन करण्यासाठी एक शिपाई काकासुद्धा ठेवले आहे. आणि इकडं बघा खाली तो छोटासा धरण आहे आणि सगळं वृक्षांना पाणी पुरवठा केलं जातं. ते बघा असे छोटे छोटे झाडं हुंडे आहे, खूप हुंडे आहे बघू शकता. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता खूप साऱ्या हुंड्या आहे. इकडं बघा, इकडं पण हुंडे आहे, इकडं पण हुंडे आहे. आणि आम्ही आता आवळ्याची हुंडी बघतो, पण आम्हाला काय सापडत नाही आहे, लावण्यासाठी पण नाही आहे. खूप सारे आमचं वृक्षारोपण झालं आहे मित्रांनो. हे बघा, हे बेलाची हुंडी आहे सर्व. आहे ना, बेलाचं झाडाची हुंडी केलेली आहे. इकडं पुढं बघू शकता बदाम आहेत, नारळाचे शोचे झाड आहे, खूप सारे मित्रांनो. तर अशा प्रकारे या ठिकाणी नर्सरीमध्ये वृक्षारोपण केलं जातं मित्रांनो. आता आम्ही घरी हुंडी लावण्यासाठी आम्ही हुंडी शोधतोय. तर आपल्याला लागत आहे आवळकंठी. काय मला नाव नाही माहीत आहे. आम्हाला आवळकंठीची हुंडी लागत होती, पण ती काय सापडली नाही. आपण बेलाची हुंडी सुद्धा घेतली घरी लावण्यासाठी, 2-3 हुंड्या घेतल्या. आता दरेकरला पण न्यायची आहे त्याला. आता तो बेलाचीच घेऊन राहिला, त्याला पण आवळकंठीची पाहिजे होती. तर आता सर्वजण गेले, आम्ही दोघं आता थांबलो इकडं. सर्वजण वृक्षारोपण करून गेले. हे बघा नारळाचं झाड आहे मस्तपैकी.
योगेश एवढी मोठी उडी नारळाची बघू शकता. तर चला मित्रांनो, आम्ही पण आता निघतो पुढच्या कार्यक्रमासाठी. बघूया कार्यक्रम काय होतो, पुढं काय काय होणार आहे बघत राहा पूर्ण. तर ब्लॉगला चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. खूप साऱ्या उंड्या आहे. आणि तुम्ही जर दिंडोरी तालुक्यात नाशिक एरियात राहत असेल, या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी येऊ शकता आणि वृक्षारोपण करू शकता. तर चला, इकडे बघा आंब्याची उंडी, इकडे बघा आंब्याची उंडी. चला आता आपण पुढे जाऊया. तर आम्ही आता हुंडी लावायला घेतली, बघू शकता. आता बांधून घेतोय त्याला.